दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी आता वादात सापडली आहे। डीजीसीएने असा कोणता धक्कादायक निर्णय घेतलाय ज्यामुळे या विमान अपघाताच्या चौकशीवर आता पुन्हा एकदा एक प्रश्न उपस्थित होतोय। बारामतीमध्ये डीजीसीएचं एक पथक होतं, तेव्हा काय पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर डीजीसीएनं एक धक्कादायक निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये नेमकं काय हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। अजित पवार यांचा चार्टर विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच डीजीसीए देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानाचं स्पेशल ऑडिट करणार आहे। आता यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये प्रमुख 14 कंपन्यांचं स्पेशल ऑडिट होणार आहे। या सगळ्यांमध्ये धक्कादायक अशी बाब आहे ती म्हणजे काय तर पहिल्या टप्प्यात ज्या 14 कंपन्यांची तपासणी होणार आहे त्यामध्ये अजित पवार यांच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या विमानाच्या VRS व्हेंचर या कंपनीचा समावेशच नाहीये। त्याच्यामुळे एकूणच या कंपनीच्या विमानाचा यात समावेश का नाहीये? अजित पवारांच्या विमान अपघात ज्या कंपनीमुळे झाला, एकूणच वादग्रस्त एकूणच VSR व्हेंचरची कामगिरी किंवा कारकीर्द समजली जात असताना रोहित पवारांनी VSR व्हेंचरवर इतके प्रश्न उपस्थित केले जात असताना स्पेशल ऑडिटमध्ये त्यांचा का समावेश नाहीये असा पहिला प्रश्न उपस्थित होतोय। स्पेशल ऑडिटमध्ये नेमकं काय होणार आहे, कुठल्या गोष्टींची तपासणी होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते। आता या तपासणीमध्ये काय होणार आहे तर विमानाची देखभाल कशी केली जाते, इंजिन त्याचबरोबर अन्य तांत्रिक गोष्टी कशा पद्धतीने जोपासल्या जातात, नियमित तांत्रिक तपासणी होते का, या सगळ्या मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे। आता कोणत्या 14 कंपन्यांची तपासणी होणार आहे, त्यांचं स्पेशल ऑडिट होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 14 कंपन्यांची तपासणी होणार आहे त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे एअर चार्टर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, AR एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड, एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर, चिप्सन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड, डेक्कन चार्टर प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल वेक्ट्रा हेलिकॉर्प लिमिटेड, इंडो पॅसिफिक एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया फ्लायसेफ एव्हिएशन, कर्णावती एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड, पवन हंस लिमिटेड, राजस एरोस्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल डीलर्स लिमिटेड, जेस्ट एव्हिएशन लिमिटेड या 14 कंपन्यांचं स्पेशल ऑडिट होणार आहे। आता रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेत VSR व्हेंचर या कंपनीची कशा प्रकारे वादग्रस्त कामगिरी राहिलेली आहे किंवा या आधी 2023 मध्ये या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला त्याचाही अहवाल अजून आलेला नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी या अपघातावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले। डीजीसीएने या VSR व्हेंचर कंपनीचा परवाना रद्द करायला हवा असं जेव्हा बोललं जात असताना डीजीसीएवर VSR कंपनीचा होल्ड आहे हा सुद्धा आरोप रोहित पवारांनी केलेला होता। हे सगळं असताना जेव्हा स्पेशल ऑडिटमध्ये डीजीसीए ही कंपनी VSR कंपनीचा समावेश करत नाही तेव्हा अर्थात हा चर्चेचा विषय असतो। त्याच्यामुळे एकूणच या सगळ्या चौकशीवर आता प्रश्न उपस्थित होतोय। डीजीसीएचं पथक काल बारामतीमध्ये होतं, तिथे पाहणी करण्यात आली। ज्या ठिकाणी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्या सगळ्या जागेची पाहणी करण्यात आली, प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या। याचा सुद्धा अहवाल काही दिवसांनी येईलच, पण ज्या 14 कंपन्यांचं स्पेशल ऑडिट करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये VSR व्हेंचर कंपनीचा समावेश नसल्याने एकूणच या सगळ्या विमान अपघाताच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित होतोय। तुम्हाला एकूणच डीजीसीएच्या या सगळ्या विमान अपघाताच्या चौकशीवर डीजीसीएनं जो निर्णय घेतलाय त्यावर काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं काय आहेत हे कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।